नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे म्हणजे तुम्हाला कोकणातली ही युनिव्हर्सिटी आहे, गव्हर्नमेंट विद्यापीठ आहे। या विद्यापीठा अंडर बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा आहेत। म्हणजे बऱ्याच आता काही मराठवाड्यातले कॉलेज वगैरे पकडले तर त्यांची जी डिग्री मिळते ती तुम्हाला बाटूची मिळते। बाटू म्हणून पॉप्युलर कॉलेज आहे, गव्हर्नमेंटचं विद्यापीठ आहे। या विद्यापीठाच्या जवळपास 120 टीचिंग च्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत। मग ते प्रोफेसरची असो, असोसिएट प्रोफेसर असो, असिस्टंट प्रोफेसर असो, याच युनिव्हर्सिटी अंडर आता कसं आहे की जसं पुणे युनिव्हर्सिटी आहे त्याच सोबत नांदेडचं विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, अमरावतीचं विद्यापीठ आहे, त्यानंतर नागपूरचं विद्यापीठ आहे। ते वेगवेगळे विद्यापीठ आहेत आणि या विद्यापीठाच्या अंडर्स वेगवेगळे कॉलेजेस त्या भागाचे आहेत। बाटू मध्ये जर बघितलं तुम्ही तर बाटू एक पहिलं इंजिनिअरिंग कॉलेजही होतं, म्हणजे तिथं इंजिनिअरिंग आहे, डिप्लोमाही आहे आणि ते एक विद्यापीठ आहे, त्याच्या अंडर वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस येतात। बऱ्याच जणांना या विद्यापीठाबद्दलची माहिती नाही, त्यामुळे हे तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू सांगितला। एक गव्हर्नमेंट विद्यापीठ आहे, तिथल्या ह्या टीचिंगच्या पोस्ट निघाल्या 120 आहेत, परमनंट जॉब आहे। मला जर विचाराल म्हणजे मी माझ्या व्ह्यूज नुसार सांगायलो, प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे असेल, या वर्षीची सर्वात चांगली ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही ही समजू शकता। कारण तुम्ही पॉलिटेक्निकचे लेक्चरर व्हा किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर व्हा, एक चांगली पे स्केल तुम्हाला लागते, म्हणजे क्लास 1 ची पे स्केल तुम्हाला मिळते। जॉबही खूप रेप्युटेड आहेत आणि फार बिझी जॉब नसतात, तुम्हाला चांगला टाइमही मिळतो आणि एक चांगला करिअर आहे। म्हणजे तुम्ही असिस्टंट प्रोफेसर झाला, पुन्हा असोसिएट, पुन्हा प्रोफेसर आणि प्रोफेसर सगळ्यात हायली पेड जॉब इंडियामधला कन्सिडर केला जातो। तर बघू आपण कंप्लीट नोटिफिकेशन काय आहे ते। त्याच्यामध्येच तुम्हाला सुरुवातीलाच लिहिलेलं आहे बघा की एकूण प्रोफेसरच्या 13 पोझिशन्स आहेत, असोसिएट प्रोफेसरच्या 23 पोझिशन आहेत, असिस्टंट प्रोफेसरच्या 60 पोझिशन आहेत। एचओडी डिप्लोमा कॉलेज, तिथं पॉलिटेक्निक आहे ज्याला आपण म्हणतो डिप्लोमा कॉलेज, त्याची एक पोस्ट आहे। त्याचसोबत त्या पॉलिटेक्निकच्या लेक्चररच्या पोस्ट ज्या आहेत त्या 23 आहेत। अशा एकूण 120 पोस्ट साठीचं हे नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे। बेस्ट पोस्ट आहेत, तुम्हाला सांगतो मी पुढे काय काय आहे ते। आता सर्वप्रथम बघा, ऑनलाइन फॉर्म कधीपासून स्टार्ट होत आहेत तर 12 जुलै पासून स्टार्ट होत आहेत, सकाळी 10 वाजता। ओके, लास्ट डेट आहे 11 ऑगस्ट 2025 5:30 वाजेपर्यंत। लक्षात घ्या, आपल्याला 12ची सवय राहते, पण याची डेट कधी आहे, टायमिंग कधीचा आहे, 5:30चा टायमिंग आहे। आणि तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी तुम्हाला पोस्टानं हे पोस्ट करायची आहे युनिव्हर्सिटीला आणि ती तुम्हाला 18 ऑगस्ट 5:30 वाजेपर्यंत इव्हिनिंगला ही पोहोचायला पाहिजे। राईट, रजिस्ट्रार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी। आता बघा, सर्वप्रथम पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एमटेक आपण ज्याला म्हणतो तिथला फॅकल्टी, त्यानंतर डिग्रीचा इंजिनिअरिंगचा बॅचलर लेवलचा फॅकल्टी आणि डिप्लोमा लेवलचा फॅकल्टी, असे वेगवेगळे। पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला प्रोफेसरच्या केमिकल डिपार्टमेंटला एक आहे, मेकॅनिकलला एक आहे, कम्प्युटरला एक आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनला एक आहे। राईट, ही आपली बॅच आहे। जे लोक असिस्टंट प्रोफेसर त्यानंतर असोसिएट प्रोफेसर, पॉलिटेक्निक लेक्चरर यांच्यासाठी तयारी करतात, मग ते मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट असो, त्यांच्यासाठीची आपल्या ॲपवर बॅच अवेलेबल आहे। डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तर आपला ॲप डाउनलोड करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या, टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन करून घ्या। येणारे प्रत्येक डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंटचे तुम्हाला इथं मिळत जातील। ही बॅच रेकॉर्डेड बॅच आहे, तुम्हाला हँड रिटन नोट्स सुद्धा अवेलेबल होती, क्रॅश सेशन्स आहे, टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे। मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी नुकतीच म्हणण्यापेक्षा नुकता सिलेबस रिलीज झाला, MPSCची थ्रू सुद्धा असिस्टंट प्रोफेसरच्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या महाराष्ट्रामधल्या वॅकन्सीज आलेल्या आहेत। राईट, म्हणजे 2023ची ती ॲडव्हर्टाइजमेंट होती, त्याचा सिलेबस सुद्धा MPSCच्या वेबसाईटवर देण्यात आलेला आहे, त्याच्यासाठी सुद्धा या बॅचेस तुम्हाला युजफुल होती। मेकॅनिकलसाठी 3,999 प्लस GST ही फीस आहे। सिव्हिलसाठी ही बॅच रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, त्यासाठी 2,999 प्लस GST फीस आहे। पॉलिटेक्निक लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसरसाठी ही कामी येते। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा बॅच आहे, त्यासाठी 3,999 प्लस GST ही आपली फीस असणार आहे। तर चला पुन्हा
असोसिएट प्रोफेसरसाठी केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट 1 वॅकन्सीज, असोसिएट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनिअरिंग 1 वॅकन्सीज, असोसिएट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन 1 वॅकन्सीज, असोसिएट प्रोफेसर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 1 वॅकन्सीज, असोसिएट प्रोफेसर कम्प्युटर इंजिनिअरिंग 1 वॅकन्सीज, राईट. त्याच सोबत असिस्टंट प्रोफेसर, आता असिस्टंटची सुरुवात झाली, केमिकल इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंट 1 वॅकन्सीज, असिस्टंट हे पीजी साठी आहेत, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट लेवल, डिप्लोमा पुन्हा ग्रॅज्युएट लेवल वेगळे आहे, राईट. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर केमिकल इंजिनिअरिंग 1 वॅकन्सीज, असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल पोस्ट ग्रॅज्युएशन साठी 1 वॅकन्सीज, असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनिअरिंग थर्मलची ही मॅन्युफॅक्चरिंगची होती 1 वॅकन्सीज. पे स्केल बघा लेवल 10 म्हणजे 57,700 हे काय झालं तुमचं बेसिक झालं. याच्यावर तुम्हाला काय मिळणार, HRA पण असेल, DA पण असेल, राईट, ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण असेल, राईट. तुमची सॅलरी असिस्टंट प्रोफेसरला 1 लाखाच्या आसपास जाते. असोसिएट वगैरेच्या स्केल तर सोडूनच द्या तुम्ही. आता असोसिएटची स्केल बघा, इथं तुम्हाला 1,31,400 ही बेसिक पेमेंट आहे. काय बेसिक, याच्यावर तुमचं DA वगैरे सगळं असणार. आणि प्रोफेसर लेवललाही बघा, इथंही प्रोफेसर लेवलची स्केल किती, 1,44,200 लेवल 14, राईट. म्हणजे तगड्या पेमेंट मिळतात. बघा गव्हर्नमेंटला असिस्टंट प्रोफेसर ही खूप मोठी पोस्ट आहे, राईट. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन 1 वॅकन्सीज, असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम अँड इंजिनिअरिंग 1 वॅकन्सीज, असिस्टंट प्रोफेसर कम्प्युटर 1 वॅकन्सीज. हे झाल्या पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या. आता चला अंडर ग्रॅज्युएट लेवल म्हणजे UG लेवल, डिग्री लेवल. प्रोफेसर केमिकल साठी 2 वॅकन्सीज, प्रोफेसर मेकॅनिकल साठी 1 वॅकन्सीज, प्रोफेसर इलेक्ट्रिकल साठी 2 वॅकन्सीज, प्रोफेसर कम्प्युटर 2 वॅकन्सीज, प्रोफेसर IT 1 वॅकन्सीज, प्रोफेसर सिव्हिल 1 वॅकन्सीज. पे स्केल तेवढीच 1,44,200. PG ला शिकवा, UG ला शिकवा, सारखीच पगार मिळणार, राईट. असोसिएट प्रोफेसर केमिकल 3 वॅकन्सीज, असोसिएट पेट्रोकेमिकल 1, असोसिएट मेकॅनिकल 3 वॅकन्सीज, असोसिएट इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन 3, असोसिएट प्रोफेसर इलेक्ट्रिकल 3, असोसिएट प्रोफेसर कम्प्युटर 1, असोसिएट प्रोफेसर IT 2, असोसिएट प्रोफेसर सिव्हिल 2. क्लिअर. पुढे चला, असिस्टंट प्रोफेसर केमिकल 4, असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल 7 येत नाहीत, वॅकन्सीज येत नाहीत. असिस्टंट प्रोफेसर UGA 7 आणि PG 1, अशा टोटल किती आहेत, 8 आहेत. एकाच कॉलेजचं आहे बाबा वॅकन्सीज. MPSC सगळ्या कॉलेजेसला मिळून 8 वॅकन्सीज काढली आणि एकट्याने 8 काढल्या. क्लिअर. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन 7, असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 7, असिस्टंट प्रोफेसर कम्प्युटर 6, असिस्टंट प्रोफेसर IT 6, असिस्टंट प्रोफेसर सिव्हिल 6, असिस्टंट प्रोफेसर केमिस्ट्री 2, असिस्टंट प्रोफेसर फिजिक्स 3, असिस्टंट प्रोफेसर मॅथमॅटिक्स 3, असिस्टंट प्रोफेसर इंग्लिश 2, राईट. किती आहेत इथे, 57,700 बेसिक आहे. क्लिअर. त्यानंतर बघा डिप्लोमा लेवलचा IT साठीची 1 आहे, म्हणजे लेक्चरर, हे ITचे HOD त्यांची 1 आहे, त्याच्यासाठीची 1,31,400 हे जे आहे ते बेसिक आहे. त्यानंतर लेक्चरर केमिकलच्या 3, लेक्चरर मेकॅनिकल 1, लेक्चरर इन्स्ट्रुमेंट 3, लेक्चरर इलेक्ट्रिकल 2, लेक्चरर कम्प्युटर 2, लेक्चरर IT 4, लेक्चरर सिव्हिल 1, लेक्चरर केमिस्ट्री 1, लेक्चरर फिजिक्स 2, लेक्चरर मॅथमॅटिक्स 2, लेक्चरर इंग्लिश 2. क्लिअर. पुढं आता बघा क्रायटेरिया काय. प्रोफेसर साठी PhD वगैरेचा क्रायटेरिया आपण आता व्हिडिओ घेतो ते रीड करून देतो मी. PhD इन रिलेव्हंट फील्ड फर्स्ट क्लास और इक्विवलेंट ॲट आयदर बॅचलर लेवल और मास्टर लेवल, राईट. त्यानंतर मिनिमम 10 years एक्सपिरियन्स इन टीचिंग, रिसर्च अँड इंडस्ट्री, आउट ऑफ विच ॲटलीस्ट 3 shall be at पोस्ट इक्विवलेंट टू दॅट ऑफ असोसिएट प्रोफेसर. म्हणजे असोसिएट प्रोफेसर नंतर 3 असावा, एकूण 10 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स लागतो. ॲटलीस्ट 3 रिसर्च पब्लिकेशन ॲट अ लेवल ऑफ असोसिएट प्रोफेसर इन SCI. असोसिएट प्रोफेसर म्हणून SCI मध्ये चालतं, UGC चालतं, AICT मध्ये चालतं. म्हणजे राहिले काय, पेपर पब्लिश असणं एवढं वाटतं, बाकी UGC त्यानंतर AICT याच्यात सगळे पेपर येऊन जातात. असोसिएट लिस्ट ऑफ जर्नल. त्यानंतर ॲटलीस्ट 2 सक्सेसफुल PhD गायडेड सुपरवायझर आणि को सुपरवायझर टिल डेट, म्हणजे 2 PhD त्यांच्या अंडर झालेल्या पाहिजेत. ॲटलीस्ट 10 रिसर्च पब्लिकेशन किंवा त्याच्या ऑरला ॲटलीस्ट 10 रिसर्च पब्लिकेशन ॲट अ लेवल ऑफ असोसिएट प्रोफेसर इन SCI जर्नल, UGC AICT अप्रूव्ड जर्नल. क्लिअर. हे झालं असोसिएट प्रोफेसरचं. त्यानं प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर PhD लागते, राईट.
6 रिसर्च पेपर लागतात UGC मध्ये किंवा SCI मध्ये किंवा AICTE अप्रूव्ड जर्नल मध्ये. त्यानंतर मिनिमम 8 years ऑफ एक्सपिरियन्स इन टीचिंग रिसर्च अँड इंडस्ट्री ॲटलिस्ट 2 years शाल बी पोस्ट PhD. म्हणजे PhD नंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा, तेव्हा तुम्हाला असोसिएट साठी जाता येतं. क्लिअर. पुढं आता पुढं बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर. सगळे यासाठी मोस्टली व्हिडिओज बघतायत तर मी समजू शकतो. क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ फॅकल्टी इन डिसिप्लिन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ओके, BE BTech चालतं, त्यानंतर ME MTech लागतं किंवा MS सुद्धा चालतं किंवा इंटिग्रेटेड MTech सुद्धा चालतं. क्लिअर. हे झालं तुम्हाला कशासाठी, हे झालं तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर साठी. द क्वालिफिकेशन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ अ फॅकल्टी इन डिसिप्लिन बेसिस ऑन सायन्स. सायन्स वाल्यांसाठी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. क्लिअर. मी तुम्हाला इंजिनिअरिंग वाल्यांसाठी सांगितलंय, सायन्स वाल्यांसाठी बऱ्याच वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, इंजिनिअरिंग साठी ME MTech चालतं, BTech चालतं. बऱ्यापैकी तुमच्यातले लोक यासाठी इलिजिबल आहेत. BTech प्लस MTech हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे असिस्टंट प्रोफेसर साठी. पुढे चलो, आता चलो डिप्लोमा HOD पदासाठी. ओके, PhD इन रिलेव्हंट फील्ड, फर्स्ट क्लास, बॅचलर आणि मास्टर्स मध्ये. राईट. मिनिमम 12 years ऑफ एक्सपिरियन्स इन टीचिंग रिसर्च इंडस्ट्री आउट ऑफ विच 2 years शाल बी पोस्ट PhD एक्सपिरियन्स मिनिमम ॲट अ लेवल ऑफ लेक्चरर. राईट. आता बघा, PhD नंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. मी तुम्हाला टोटल 12 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. किंवा बॅचलर अँड मास्टर डिग्री इन रिलेव्हंट डिसिप्लिन मिनिमम 15 years ऑफ एक्सपिरियन्स इन टीचिंग इंडस्ट्री आउट ऑफ विच 3 years शाल बी ॲट अ लेवल ऑफ लेक्चरर. ओके, ग्रेड 2. क्लिअर. म्हणजे तुम्हाला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आफ्टर BTech सुद्धा, आफ्टर मास्टर सुद्धा चालतो. आता बघा, पोस्ट ऑफ लेक्चरर. भरपूर जण आपले लेक्चररच्या इलिजिबिलिटीसाठी आहेत. बघा, क्रायटेरिया काय दिला डिप्लोमा वाल्यांसाठी. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी BE BTech ओके इन रिलिव्हंट फील्ड. त्यानंतर सायन्स अँड ह्युमॅनिटी, मास्टर डिग्री इन अप्रोप्रिएट सब्जेक्ट. ओके, सायन्स वाल्यांसाठी अप्रोप्रिएट म्हणजे कसं, मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, ओके, किंवा फिजिक्स केमिस्ट्री यांच्यासाठीच तुम्हाला मास्टर्स लागते. आणि डिग्री वाल्यांसाठी फक्त आपलं याच्यासाठी, बाकी इंजिनिअरिंग वाल्यांसाठी फक्त BE BTech चालतं. फक्त BE BTech इंजिनिअरिंग वाल्यांसाठी. तुम्हाला त्यासाठी दुसरं क्वालिफिकेशन म्हणजे MTech वगैरेची ही गरज नाही. BE BTech वाले डिप्लोमासाठी अप्लाय करू शकतात, ME MTech वाले डिग्रीसाठी अप्लाय करू शकतात. दॅट्स इट असिस्टंट प्रोफेसरसाठी. आता बघा, सगळ्यात महत्वाचा पॉइंट, द मिनिमम पिरियड ऑफ प्रोबेशन शाल बी 1 year. प्रोबेशन देते याचा अर्थ काय, परमनंट जॉब ऑपॉर्च्युनिटी. स्केल आहे द्यायला आणि प्रोबेशन आहे म्हणजे त्यानंतर 1 वर्षाचा वाढूही शकतो, हेही सांगितलं त्यांनी. आता याच्या सगळ्यात महत्वाची सिलेक्शन प्रोसिजर. सिलेक्शन प्रोसिजरचं नोटिफिकेशन मध्ये कुठं काहीही मेन्शन नाही आहे, पण यांची सिलेक्शन प्रोसिजर नेमकी कशी असते. मागच्या वेळेस 2023ला 23 या 24च्या दरम्यान SGGS नांदेड एक गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज समजू शकता, ॲफिलिएटेड आहे. राईट. ऑटोनॉमस कॉलेज आहे, ॲफिलिएटेड नांदेड युनिव्हर्सिटीला आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्याची एक सिलेक्शन प्रोसिजर झाली किंवा VJTI ची ही सिलेक्शन प्रोसिजर होते, COEP ची सिलेक्शन प्रोसिजर होते. यांचं नेमकं सिलेक्शन प्रोसिजर काय राहते, तर ॲप्लिकेशन फॉर्म येतात. आता हे नोटिफिकेशन इग्नाइटच्या युट्यूब चॅनलवर आलं असेल आणि ज्याचे सबस्क्रायबर किती आहेत, 1,82,000 सबस्क्रायबर असतील, अशा चॅनलवर आलं असेल तर ॲप्लिकेशन कमी येणार आहेत का. जनरली या पोस्ट लोकांना माहिती नसतात. पहिली गोष्ट, आता सर्वांना माहिती झाल्या होणारच, म्हणजे आता इतक्या लोकांपर्यंत मी पोहोचवलं तर हे माहिती होणार. ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा, त्यानंतरचं ऍप्लिकेशन पोस्ट करायचं. ऍप्लिकेशन शॉर्ट लिस्टिंग होते, याच्यामध्ये कट्टात बरेच जण, शॉर्ट लिस्ट होते. राईट. त्यानंतरही भरपूर ऍप्लिकेशन असतात, नंतर ते लेखी घेतात, रिटर्न, आणि ही रिटर्न त्यांच्या तिथंच बोलवून घेतली जाते. म्हणजे आता लोणेर आहे, तिथंच ते कॉलेजला बोलवणार बाटूलाच, आणि तिथंच तुमची रिटर्न होणार. त्या रिटर्न नंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि या इंटरव्ह्यूवर तुमचं सिलेक्शन राहतं. आता ते त्यांच्यावर आहे, रिटर्न आणि इंटरव्ह्यूला दोन्हीला वेटेज देणार की फक्त इंटरव्ह्यूच्या बेसिसवरच तुम्हाला सिलेक्ट करणार, आणि रिटर्नला फक्त चाळणी टेस्ट ठेवणार का. मोस्टली काय करतात, रिटर्नला चाळणी टेस्ट म्हणून ठेवतात आणि इंटरव्ह्यूवर ते सिलेक्शन देऊन टाकतात. क्लिअर. ही त्यांची सिलेक्शन प्रोसिजर प्रोबॅबल असते. याच्यामध्ये काही बदल आला तर मी घेऊन येतो, तुम्ही फक्त आपल्यासोबत बनून राहा. आपले टेलिग्रामचे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट्रिकल, मॅक्झिमम लोकांपर्यंत आम्हाला ही पोहोचा. असे अपडेट तुम्हाला आम्ही देत जाऊ. 444-899-6116 हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही
काही इन्फॉर्मेशन वगैरे लागत असेल तर नक्की घेऊ शकता. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा. मी तर थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.